जर तुम्ही नाशिकमध्ये प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर कुठल्याही एजंटला कॉल करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी मला कॉल करण्यापूर्वीसुद्धा या 5 गोष्टी तुमचा खूप सारा वेळ, पैसा आणि खूप सारं फ्रस्ट्रेशन वाचवू शकतात. पॉईंट 1, बजेट आणि हिडन कॉस्ट समजून घ्या. बरेच बायर्स मला सांगतात की माझं बजेट 60 लाख आहे किंवा 70 लाख आहे, पण त्यांना हे माहीत नसतं प्रॉपर्टीच्या किमतीशिवाय ॲडिशनल स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असेल तर इंटेरियर कॉस्ट, सोसायटी चार्जेस, सोसायटीचं मेंटेनन्स, इतर असे ॲडिशनल खर्च भरपूर असतात. तर तुमचं एकूण बजेट जर 60 लाख असेल तर ॲक्च्युअल प्रॉपर्टीची किंमत ही 52 ते 54 लाखाच्या दरम्यान पाहायला हवी. तर कधी पण प्रॉपर्टी घेताना हे कॅल्क्युलेशन नक्की करा. पॉईंट 2, नीड आणि वॉन्टमधील फरक ओळखा. प्रत्येक बायरला प्राईम लोकेशन, चांगलं लोकेशन, मोठा फ्लॅट, नवीन बिल्डिंग, न्यू प्रोजेक्ट, त्याच्यानंतर गार्डन फेसिंग, टॉप फ्लोअर आणि हे सगळं बजेटमध्ये पाहिजे असतं. पण खरं तर अशी परफेक्ट प्रॉपर्टी नसतेच. त्यामुळे फॅमिलीसोबत बसून हे ठरवा तुमच्या टॉप 3 प्रायोरिटीज काय आहेत. ते बजेट असू शकतं, लोकेशन असू शकतं, साईज असू शकते, स्कूल प्रॉक्झिमिटी, इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. तर टॉप 3 प्रायोरिटी तुम्ही ठरवा, बाकी गोष्टी फ्लेक्झिबल ठेवा. हा एक निर्णय आपल्या दोघांच्याही बऱ्याचशा अननेसेसरी साईट व्हिजिट्स वाचवू शकतात. पॉईंट 3, रेरा चेक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कोणत्याही प्रोजेक्टबद्दल उत्सुक होण्यापूर्वी एक गोष्ट नक्की करा. महारेराच्या साईटवर जाऊन प्रोजेक्टबद्दल माहिती घ्या. प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे का, पोजेशन डेट काय आहे, बिल, डेव्हलपरची पूर्ण हिस्ट्री चेक करा. जर प्रोजेक्ट रेरावर नसेल तर माझ्यासारख्या कन्सल्टंटचा नक्की सल्ला घ्या, कारण फील्डवर काम करणाऱ्या एक्सपर्ट्सला पूर्ण इन्फॉर्मेशन असते. पॉईंट 4, रेडी पोझिशन की अंडर कन्स्ट्रक्शन, हा प्रश्न जवळपास प्रत्येक बायर विचारतो. रेडी पोझिशन प्रॉपर्टी महाग असू शकते, पण तुम्ही लगेच शिफ्ट होऊ शकता. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी कम्पॅरेटिव्हली स्वस्त असते, पण तुम्हाला रेंट आणि EMI दोघं एकाच वेळेस भरावे लागू शकतात. म्हणून कोणता पर्याय योग्य हे मार्केटवर नाही तर तुमच्या करंट सिच्युएशनवर अवलंबून असतं. पॉईंट 5, लोन एलिजिबिलिटी आधी चेक करा. प्रॉपर्टी पसंत पडण्यापूर्वी लोन एलिजिबिलिटी किती आहे हे जाणून घ्या. बँक किंवा लोन ॲडवायझरकडनं प्री अप्रुव्हल घ्या, कारण मी अनेकदा पाहिलं आहे की बायरला 80 लाखाची प्रॉपर्टी आवडते आणि नंतर कळतं की त्याची लोन एलिजिबिलिटी ही 45 लाखच असते. हे डिसअपॉइंटमेंट नक्कीच आधीच टाळता येऊ शकतं. या 5 गोष्टी मी प्रत्येक बायरसोबत प्रॉपर्टी सर्च सुरू करण्यापूर्वी डिस्कस करतो. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की तुमच्या त्या फ्रेंडला किंवा रिलेटिव्हला नक्की शेअर करा जो घर घेण्याचा विचार करतोय. थँक्यू.